देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ हा लेखक परिचयासंबंधित आहे. गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर. जन्म 23 ऑगस्ट 1918. हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शनी या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहेत. विंदांचे कौटुंबिक जीवन. विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसंघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुई या महाविद्यालय, मुंबई, SIES कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी इसवी सन 1976 मध्ये व्यावसायिक आणि इसवी सन 1981 सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदांचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगा सौ जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे 2 मुलगे आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार. विंदांना इसवी सन 2003 साली 42वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते. विंदांचे समग्र वाङ्मय. विंदांनी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली. मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्य वाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदांचे पहिले काव्य वाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इसवी सन 1949 साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्य वाचनाने त्यांचा मराठी भाषकांस परिचय झाला. काव्यसंग्रह. ध्रुपद इसवी सन 1959, विरूपिका इसवी सन 1981, स्वेदगंगा 1949, जातक 1968, अष्टदर्शने इसवी सन 2003, मृदगंध इसवी सन 1954, संकलित काव्यसंग्रह आदिमाया इसवी सन 1990, संपादन विजया राजाध्यक्ष. विंदा करंदीकर यांची समग्र कविता. प्रस्तावना वसंत पाटणकर. संहिता इसवी सन 1975, संपादन मंगेश पाडगावकर. विंदांवरील पुस्तके. इरावती कर्वे आणि विंदा करंदीकर. संपादित डॉ. पुष्पलता राजापुरे तापस. विंदांची कविता डॉ. रमेश धोंगळे. विंदा करंदीकरांची कविता. स्वरूप आणि समीक्षा डॉ. शैलेश त्रिभुवन. ज्ञानपीठ त्रिमूर्ती अनिल बळेल. ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्याम दर्शने प्राचार्य मधु पाटील. बालकविता संग्रह. अजबखाना इसवी सन 1974, अडमतडम इसवी सन 1985, एकदा काय झाले इसवी सन 1961, एटू लोकांचा देश इसवी सन 1963, टॉप इसवी सन 1993, परी ग परी इसवी सन 1965, पिशी मावशी आणि तिची भूतावळ इसवी सन 1981, बागुल बुवा इसवी सन 1993, राणीची बाग इसवी सन 1961,
सर्कसवाला इसवी सन 1975, सशाचे कान इसवी सन 1963 आणि 7/1/7 इसवी सन 1993. ललित निबंध. आकाशाचा अर्थ इसवी सन 1965, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध इसवी सन 1996, स्पर्शाची पालवी इसवी सन 1958. समीक्षा. उद्गार इसवी सन 1996, परंपरा आणि नवता इसवी सन 1967. इंग्रजी समीक्षा. अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज इसवी सन 1997. लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट इसवी सन 1991. अनुवाद. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र इसवी सन 1957. फाउस्ट भाग 1 इसवी सन 1965. राजा लिअर इसवी सन 1974. मूळ लेखक विल्यम शेक्सपियर. अर्वाचीनीकरण. संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर इसवी सन 1981. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. महाराष्ट्र सरकार 2011 सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक इसवी सन 2011 विजया राजाध्यक्ष, इसवी सन 2012 के. पुरोहित, इसवी सन 2013 नाधो महानोर, इसवी सन 2014 दमा मिराजदार, इसवी सन 2015 राग जाधव, इसवी सन 2016 मारुती चितमपल्ली. विंदांच्या कवितांविषयी. विंदा करंदीकरांच्या कवितांत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधीकधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोश, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधीकधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतम बुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला स्वरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते, तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे, व्यक्तित्व आगळे आहे, तिचा रोख झोक नोक सर्व तिचं आहे. ती एकाच वेळी रसिकाचं आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. विंदांच्या शब्दात. विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरिता विंदांशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात. वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचित ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की वाङ्मय हे एक जंगल आहे. 4 उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात, पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहिजेत. हे म्हणतानाच विंदा मराठी साहित्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतायत. विंदांविषयी मान्यवरांचे उद्गार. मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगुळ टाळून सामाजिक राजकीय कविता लिहिणे कठीण होते. पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे, पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो, नव्या अनुभवांना भिडत असतो. काही वेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छानदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे, तसाच एक तत्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्य सेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले ज्ञानपीठ हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. शंकर वैद्य. शंकर वैद्य यांच्या मते विंदा करंदीकरांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे. आपल्याला हा व्हिडिओ